फलटण ते पुणे प्रवास करताना महिलेचे सोन्याचे गंठण तुटले होते। स्वारगेटला बस आली असताना शेजारील मुलीने तुमचे मणी खाली पडले आहे का पहा असे सांगितले। त्या खाली पाहत असताना त्यांची सोन्याची दागिने असलेली छोटी पर्स चोरून नेली होती। या गुन्ह्याचा तपास करताना स्वारगेट पोलिसांनी फलटण, बारामती, कर्जत, राशीन, जामखेड, पाटोदा आणि बीड एसटी स्टँडवरील जवळपास 300 सीसीटीव्हीची पडताळणी करून महिलेला अटक केली। अश्विनी भोसले असे तिचे नाव आहे। तिच्याकडून गुन्ह्यातील 2,35,000 रुपयांचे 23 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। याबाबत तळजाई येथील 50 वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्या 5 सप्टेंबर रोजी फलटणहून पुण्याला येत होत्या। त्यांच्या शेजारी एक लहान मुलगी बसली होती। गाडीत बसल्यावर त्यांना गळ्यातील गंठण तुटलेले दिसले। तेव्हा शेजारी बसलेली मुलगी आणि त्यांना सोडवण्यासाठी आलेली भाची यांनी बसमध्ये खाली पडलेले सोन्याचे मणी गोळा करून दिले होते। गाडी सुरू झाल्यावर भाची खाली उतरली। त्यांनी गोळा करून दिलेले मणी आणि गंठण, गळ्यातील गणेश बदाम, ठुशी आणि अंगठी हे त्यांनी छोट्या पर्समध्ये ठेवून ती पर्स मोठ्या बॅगेमध्ये ठेवली होती। ते शेजारी बसलेल्या मुलीने पाहिले होते। बस स्वारगेटला आल्यावर त्या मुलीने मावशी खाली मणी पडले आहेत का पहा असे सांगितले। तेव्हा त्या खाली वाकल्या। खाली मणी दिसले नाही। त्यांनी वर पाहिले तर ती मुलगी निघून गेली होती। त्यांनी बॅग पाहिली तर त्यातील छोटी पर्स दिसून आली नाही। त्यांच्या पर्समधील 90,000 रुपयांचे दागिने चोरून नेले होते। स्वारगेट पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, सुजय पवार यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। त्यावरून एक तोंडाला स्कार्फ बांधलेली महिला घटनेच्या वेळी संशयास्पद दिसून आली। या महिलेचे व्यवस्थित फुटेज मिळण्यासाठी हर्षल शिंदे आणि सुजय पवार यांनी फलटण, बारामती, कर्जत, राशीन, जामखेड, पाटोदा, बीड एसटी बस स्थानकावरील जवळपास 300 सीसीटीव्ही फुटेज पाहून संशयित आरोपीचा व्यवस्थित वर्णनाचा फोटो प्राप्त केला। हा फोटो फिर्यादी महिला आणि साक्षीदार यांनी खात्रीने ओळखले। या महिलेचा फोटो सर्वत्र पाठवून तिचा शोध घेण्यास सुरुवात केली। तेव्हा 20 सप्टेंबर रोजी ही महिला करमाळा एसटी स्टँडवर आली असल्याची बातमी मिळाली। त्याबरोबर पोलीस तेथे गेले। त्यांनी अश्विनी भोसले हिला ताब्यात घेतले। तिच्याकडे चौकशी केल्यावर तिने गुन्हा कबूल केला। तिच्याकडून 2,35,000 रुपयांचे 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत।